लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी। आपण पाहताय शिवशाही न्यूज। आज इथं सोलापूर येथे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केलेली आहे। होम मैदानावर भला मोठा मंडप घातलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येऊन उपस्थित जनसमुदायाला संबोधित करणार आहेत। मात्र उन्हाचा तडाखा वाढत आहे आणि मंडपामध्ये बसायला जागा नाही, इतकी मोठ्या संख्येने लोक इथं मोदींची सभा ऐकण्यासाठी, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळं गर्दीचा जो अतिरेक जनसागर उसळलेला आहे त्यामुळं बऱ्याच जणांचे गैरसोय इथं मंडपामध्ये जागा मिळत नाहीये आणि काही लोक आजूबाजूला झाडाची सावली वगैरे बघून थांबलेले आहेत। सभेला आलेले जे काही लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया, त्यांची काय प्रतिक्रिया आहे, एकंदरीत मोदींची सभा ऐकण्यासाठी आलेल्या लोकांच्या नेमक्या डोक्यात काय विचार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार दादा, काय नाव तुमचं? मी रवी शिंगाडे। कुठून आलाय तुम्ही? मी सलगर वस्तीतून आलेला आहे। सलगर वस्ती? सलगर वस्ती। कशासाठी आलता इथे? मी मोदी साहेबांची सभा ऐकायला आलोय, सभेला भाषण ऐकायला आलेला आहे। बर बर बर। किती टायमिंग दिलं? 1:30-1:45 टाइम दिले ते। बर बर। आलेत का साहेब? आता साहेब आलेच तिला, आता चाललो तिकडे बघायला। आज चाललंय? आज चाललंय। लय गर्दी राहू, आता पण नाही, फुल गर्दी आहे। मी तिकडून पण आलो ना, 7 रस्ता वगैरे सगळं फुल पॅक आहे इकडून सगळीकडून। मला रस्ताच मिळाला नाही, एकदम फुल आहे। जवळजवळ एप्लॉयमेंट चौक वगैरे भया चौकातून पूर्ण गाड्या फुल आहेत। बाहेर खेड्यापाड्यातून लोक फुल झाले, लांबून आलेत भरपूर। काय वाटतं, कसं वातावरण आहे सोलापूर लोकसभेत? सोलापूर लोकसभेचा राम सातपुते बहुतेक 70-80 हजार मते निवडून येतील। 100% वाटतंय असं हे आजच्या वातावरण वाटतंय। आजच्या वातावरण परवा राहुल गांधीची पण सभा झाली? हा झाली, त्यांची बी झाली। त्यांची पण त्याच्या डबल टिबल गर्दी दिसते मला, माझ्या अंदाजाने। ठीक आहे। तुम्ही मोदीच्या सभेला आलाय? बर बर। गेला का नाही आता? मध्ये जाऊन आला का नाही? जाऊन आलं की। बर। काय बसायला जागा नाही? हा, भरपूर गर्दी आहे। बर, गर्दी भरपूर आहे। काय वाटतं तुम्हाला कशाबद्दल? एकंदरीत सभा आणि इथलं वातावरण कसं वाटतंय? वातावरण काय, सर्व आता सध्या देशाच्या ह्याच्यात तिसऱ्यांदा मोदी पाहिजे, नरेंद्र मोदी। पण आता सभेत आज जागा नाही, मग कसं ऐकणार भाषण? उभा राहायचं तिथं बाजूला, साईडला उभा राहायचं। एवढं करणे व्यवस्था वगैरे केलेले आहेत, स्क्रीन लावलाय, पाण्याचं वगैरे व्यवस्था केलेत साहेब। हा, उन्हाचा व्यवस्था वगैरे केलेत ना। कुणाचा सोय गैरसोय होणार नाही याची व्यवस्था केलेली आहे सर्व। कुठं आला मावशी? आम्ही येतच राहतो। इथंच राहतो सोलापुरात? बर। इकडे कुठं आलता? आलतो हे मोदी आलाय म्हणून बघायला। बर, मोदीला बघायला आलता? हा, मोदी आम्हाला काहीतरी मदत करेल, आम्ही मागून टाकून खातो। बर बर। काहीतरी 10-5 देईल म्हणून आलोय आशानं। 10-5 देईल म्हणून आलाय? बर बर। मग आता काय देतील का आम्हाला, आशानं आलोय आम्ही। करून खातो, आम्हाला शेती नाही, बाडी नाही, घर नाही, दार नाही, असंच कुठं तरी पोलिसा कागद हातरून झोपतो। मग आता आम्हाला काहीतरी होईल म्हणून आलो। मोदी गरिबांसाठी घर देते म्हणते ते? कवा देते ते? कवा? आता काय माहित, तुम्हाला मिळालं नाही का घर? नाही अजून काय भेट। गावातल्या लोकांना बोला की तुम्ही? बर बोलतो की, बोलतो। तेच जर वर्षाला मतदान आलं की होय होय म्हणते ती, पुन्हा हायतच। मतदान आलं की होय म्हणते ती आणि मतदान गेलं की त्यांच्या घरी झोपते जाऊन आमच्या कागदावर। तुम्ही झोपताय कागदावर आणि मत घेऊन जाते ती मंत्री? बर। मग आता काय करायचं आम्ही? बर। आता आम्ही कागदातच झोपायचं का? आमच्यासाठी काहीतरी 10-5 देऊ नये का? दिलं तर आम्हाला जरा आराम पडेल, सुख लागेल। तुम्ही कुठं आलाय? हा, आम्ही इथलं जा सोलापूरचा मनासाठी आला बघायला। बर बर। हा, मनासाठी आला। ऊन लागते एवढं? आता ऊन लागते बाबा, ऊन लागतं। काहीतरी मोदी काहीतरी दिल, सरकार लवकर काहीतरी दिल म्हणल्यावर आपल्याला बघायला मार्ग आहे। मोदींविषयी काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतंय आलं मोदी तर मी बरंच, आम्हाला मदत करावी, आम्ही मदतीसाठी आलोय, आम्हाला चांगलं वाटतंय। आपल्या देशात आले तर साहेब आहेत इथं मंत्री, असं वाटतंय, चांगलं वाटतंय आम्हाला। सुभाष खांडे। कुठं आलाय? माझं हाल चिंचोळे गाव आहे, अकोलकोट तालुक्यामधून आलो। अकोलकोट तालुक्यात? बर बर। काय खास सभेसाठी आलाय काय?
मोदीचं भाषण ऐकायचं एवढं वर्ष 5-6 वर्ष गावात झालं त्याने आता त्यांनाच मतदान करू. पण एक अडचण, मी कामाला आहे, मी ड्रायव्हर आहे जातीने. माझ्या वेळेस स्पष्ट बोलतो, मोदी सरकार येऊ नये गोरगरिबासाठी. मी पहिला सांगतो गोरगरिबासाठी ते असेल पैसा पाणी ते त्यांच्यासाठी ते ये ना का, पण काम करू कष्ट करणाऱ्या माणसासाठी नाही. काय नाव तुमचं? महेश सरवते. कुठं आला? इथेच आहे सोलापूरचं स्थानिक. काय सभेसाठी आलता? सभेसाठी. काय मत आहे तुमचं? काय हेच मत आहे, मोदी सरकार परत एकदा यायला पाहिजे. हेच मत आहे. आता ते तर म्हणले की त्यांचं मत वेगळं असतं, प्रत्येकाचं मत सेम तर नसतं. सभेला आलते मोदीचं भाषण ऐकायला आणि नको म्हणून निघून गेले. भरपूर जण आहेत असे, येतात सभेला येतात आणि तसं बोलून जातात. पण जनतेच्या मतामध्ये फक्त मोदीच आहे, मोदी शिवाय दुसरं कोणी नाही. कशासाठी मोदी आहे? मोदी कशासाठी आहे हे प्रश्न सुद्धा तुम्हाला या प्रश्नातच उत्तर आहे. मोदींनी जे केलंय आत्तापत्रचा विकास, आत्तापत्र 60 वर्ष काँग्रेसला जमलं नाही, ती करून दाखवलं. जे त्यांनी केलंय ते आत्तापत्रच्या 60 वर्षात जमलं नाही, ती करून दाखवलं. काँग्रेसची परवा सभा झाली, राहुल गांधी आले होते. त्यांनी सांगितलं मोदी जर पुन्हा आले तर हुकुमशाही देशात येणार आहे. काय वाटतं तुम्हाला? जर प्रगती होत असेल देशाची, हुकुमशाही सुद्धा परवडते. देशाची प्रगती व्हायला लागली, देशाची जनता सुखी आहे, प्रत्येक गोष्ट मिळायला लागली पब्लिकला, आणखीन का पाहिजे? याला हुकुमशाही म्हणू शकत नाही ना तुम्ही. संविधान बदलणार आहे म्हणजे संविधान कसं बदलू शकतात? संविधानाला जरूरच त्यांनी करतात प्रत्येक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार ही शेतकरी विरोधी आहे असं म्हणलं जातं सगळीकडे. शेतकऱ्याला 60 वर्ष तेव्हा सुद्धा विरोधातच म्हणलेत शेतकरी. तेव्हा तर कुठं म्हणले की आमच्या बाजूने सरकार? प्रत्येक वेळी शेतकरी विरोधातच म्हणतात. पण त्यांना जे कायदे केलेत, त्यांच्यासाठी जे अटी केल्यात, त्यांना नियम केलेत, ते प्रत्येकाला सुविधा घेतातच आणि परत विरोधातच म्हणतात प्रत्येक जण. एकंदरीत मोदींच्या सभेसाठी आलेल्या लोकांमध्ये एक्साइटमेंट आहे. काही लोक, काही महिला इथं आलेल्या आहेत. कुठं आलाय तुम्ही? पंढरपूरहून. कशासाठी आलाय? मोदीची सभा ऐकण्यासाठी. मोदीची सभा ऐका. बरं, एवढं लांब नाव सभा आणि मग मोदी आहे तर सगळं आहे. मोदी आहे तर सगळं आहे. मोदीच पाहिजे वर. कशासाठी पाहिजे मोदी? माणसांच्या संरक्षणासाठी, सगळ्या भारताच्या संरक्षणासाठी, गोरगरिबासाठी सगळ्यांची कामं केल्यात आतापर्यंत. राम मंदिराचा मार्ग मिटवलाय. राम मंदिर तुम्ही कुठं आलाय? पंढरपूर. आम्हाला यायची इच्छा झाली इथं बघायला, म्हणून आलोय. मोदीने आतापर्यंत सगळ्याची कामं केल्यात. मग भविष्य बदललंय सगळं. मोदीच येणार शेवट. आला इथं आमच्या हिंदू राष्ट्र करणारा मोदी साहेबांना बघायला, त्यांना ऐकायला आणि त्यांना मतदानासाठी पाठिंबा द्यासाठी इथं आलेलो आहे. हिंदू राष्ट्र पाहिजे. हिंदू राष्ट्र पाहिजे आपल्याला. हिंदू राष्ट्र होईल असं वाटतं का? 100% मोदी आहे तो मुमकिन आहे. मग म्हणूनच राहुल गांधी म्हणतोय संविधान बदलणार. त्याला काय बघतो? त्याला काय बोलतात राहुल गांधीला? त्याला काय कळतंय? आईच्या पदराखाली आईचं पदर धरून कोण पण इलेक्शन करतंय, कोण पण लढतंय. एकटा ये म्हणा मैदानमध्ये, सोलापूरमध्ये ये म्हणा. अख्खा भारत फिरला की राहू एकटा फिरला काय उपयोग आहे? अजून पैसे द्यायचे लोकांचे. तुम्हाला माहित नाही का? टँकर बिंकर गाड्या चालवणारे पैसे दिले नाहीत. बॉम्ब चालू आहे तिकडं. मग माहित नाही का? तुम्ही न्यूज वरच आहे साहेब, तुम्हाला माहिती पाहिजे सगळं. मला सांगा, तुम्ही तरुण आहे, मोदी कशासाठी? फक्त हिंदुत्वासाठी पाहिजे? हिंदुत्वासाठी पाहिजे. लोकांना जे बेरोजगार लोक आहेत त्यांना कामासाठी पाहिजे. अजून बाकी जे आता हे आपले रस्ते बिस्ते, सोलापूर पहिला कसा होता आणि आता कसं आहे 10 वर्षामध्ये? कुठं रस्ता नाहीये, कुठं काय नाही. स्मार्ट सिटी म्हणून किती फरक पडलाय सोलापूरमध्ये. कसं वातावरण आहे सोलापूर लोकसभामध्ये? 100% येत आहे. 3 लाख मताने येत आहे लीडनं. कोण? रामभाऊ सातपुते आमचा. तुमचं गाव कुठलं? सोलापूर सिटी. शहरातलंच आहे ना? ओके, धन्यवाद. सभेला आलता काय? बघितली का सभा? बघितला. काय बघितलं? गेला नाही अजून. माझी पास तिला तरच पाठवतात. मग आम्ही लोकांकडे कुठं राहील पास? मोदी या मग चला म्हणलं तर आलो आम्ही. मग कसं पास विनायकनगर मोटर मध्ये आला.
मोटर आणले तर आम्हाला मोटर आणले हा. बरं कुणी आणली मोटर कोण ते बाबा पण मिळे ना गल्ली मधला मग अजून मोदी यायचे तर लगेच चाललंय आई मला उशीर झाला हो येऊ ना मग काय करावं म्हणून चाललं उन्हाळा तेवढं मला जायला देणं म्हणून जागा मिळाली. बसलो. मग काय करावं आपले देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आज सोलापुरात त्यांचं आगमन झालं जाहीर सभेत एवढं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय की खरोखरच तमाम सोलापूरकरांना बसायला व्यवस्था सुद्धा झाली नाही अपेक्षापेक्षा जास्त लाखाच्या संख्येने लोक आले तर पण व्यवस्था ही अभाव पडली व्यवस्था ही कमतरता पडली त्यांनाही व्यवस्थेतल्या प्रमुखांना सुद्धा अंदाज आला नाही की एवढा अभूतपूर्व असा सोलापूरकर मोदीवर प्रेम करतील त्यांचा अंदाज कदाचित चुकला असेल होईल मोदीजींची लोकप्रियता आहे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदी सरकार येणार 400 बार मोदी सोलापूर जिल्ह्यातले माडा आणि सोलापूर सुद्धा प्रचंड मताने इथं भारतीय जनता पार्टी निवडून येते आमदार राम सातपुते आणि निंबाळकर साहेब माडा लोकसभा सोलापूर लोकसभा मोदीवर प्रेम आहे श्रद्धा आहे पुन्हा एकदा त्यांनी इथं परत एकदा भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून येतात माड्यामध्ये आणि सोलापूरमध्ये एकंदरीत मोदीजींच्या सभेसाठी जी व्यवस्था केली होती ती कमी पडताना दिसत आहे लोकांचा ओघ अजूनही चालू आहे अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथे पोहोचण्यासाठी काहीसा वेळ आहे तरी सुद्धा लोकांची जी ओघ आहे गर्दीचा तो या सभेच्या ठिकाणी येतच आहे अलोट गर्दी झालेली आहे लोकांना बसण्यासाठी जागा पुरत नाहीये इथे व्यवस्था पूर्ण होत नाही त्यामुळं काही लोक हे नाराज होऊन परतही निघालेले आहेत मात्र एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जो प्रतिसाद मिळताना दिसतोय तो उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व असा आहे मात्र काही लोक सभेला व्यवस्था ठीक न झाल्यामुळं नाराज होऊन देखील इथून परत गेलेले आपण पाहिलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज